एका गावात एक पुरुष संध्याकाळी आपल्या घराकडे धावत आला. त्याने आपल्या घराचा दरवाजा जोरात ठोठावला आणि दरवाजा ठोठावल्यानंतर त्याचे जे आई वडील होते आणि त्याची जी बायको होती ती झोपेतून जागी झाली. आणि मग झोपेतून जागे झाल्यानंतर त्याच्या बायकोने दरवाजा जेव्हा उघडला तेव्हा तो पुरुष घरात आला आणि घरात आल्यानंतर जोर जोरात ओरडू लागला आणि तेथेच बेशुद्ध झाला. मग मुलाला अशा अवस्थेत बघून त्याच्या आईवडिलांनी त्याला दवाखान्यात नेले. पण दवाखान्यात नेल्यानंतर त्या पुरुषाचा तेथे जीव गेला. कारण त्या पुरुषासोबत घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, एक धक्कादायक घटना. मंडळी, नेमकं काय घडलं होतं त्या पुरुषासोबत आणि ही घटना कुठे घडली हे अगदी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. पण मंडळी, घटना सुरू करण्याआधी माझी तुम्हाला एक विनंती आहे की जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करा आणि चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढील घटनेचे अपडेट मिळत जातील. नमस्कार मंडळी, क्राईम MH मध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळींनो, आज मी तुम्हाला जी घटना सांगणार आहे ही राजस्थान मधील बारमेर येथील घडलेली आहे. या ठिकाणी दोन भाऊ आपल्या आई वडिलांसोबत आणि बायका मुलांबरोबर राहत होते. मोठा भाऊ हा 35 वर्षीय होता तर लहान भाऊ हा 32 वर्षाचा होता. आता या दोघा भावांचा संसार हा अगदी आनंदित आणि सुरळीत चाललेला होता. दोघे भाऊ हे शेती करून आपला घर प्रपंच चालवत होते. मग असाच घर प्रपंच चालवत असताना काही दिवसांनी त्या दोघा भावांमध्ये जमिनीवरून वाद झाले. मग त्या दोघा भावांमध्ये वाद इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्या जमिनीची वाटप केली आणि दोघा भावांना आपापला हिस्सा देऊन टाकला. मग ते दोघे भाऊ आपापली बायको आणि मुलांबरोबर वेगळं राहू लागले. पण तरीही त्यांच्यामध्ये खूप वाद होत होते, कारण आई वडील हे म्हातारे झाले होते आणि त्यांचा सांभाळ कोण करेल हाच प्रश्न त्या दोघा भावांना पडत होता. मग मोठा भाऊ हा लहान भावाला म्हणायचा, मी आई सांभाळेल, तू वडील सांभाळ. आणि लहान भाऊ पण म्हणायचा, मला आईच सांभाळायची आहे, तू वडील सांभाळ. असे त्यांच्यामध्ये भांडणं चालू होते. मग असंच टाकाटाकी चालल्यामुळे लहान भाऊ हा मोठ्या भावाला म्हणतो की मी आई वडिलांना सांभाळतो, ती दोघेही माझ्यासोबत माझ्या घरातच राहतील. असे बोलून त्या लहान भावाने तेथेच भांडणं मिटवले. आता त्या दोघा भावांचा संसार अगदी सुरळीत आणि चांगला चाललेला होता. त्यांना कुणाचीही चिंता नव्हती. मग काही दिवस असेच निघून गेले आणि अचानक त्या मोठ्या भावाचा मृत्यू झाला. मग मृत्यू झाल्यानंतर त्याची बायको ही विधवा झाली. मग ती महिला विधवा झाल्यानंतर माहेरची माणसं तेथे म्हणायला लागले की आता ही महिला विधवा झाली आहे, हिची लहान मुले आहे, हिला कोण आता सांभाळेल. तेव्हा तो लहान दीर तेथे म्हणायला लागला की आम्ही काय मेलेलो आहो का, आम्ही तिचा सांभाळ करेल. मग असे लहान धीराचे बोलणे ऐकून गावातील लोक, माहेरील लोक शांत झाले. मग त्या मोठ्या भावाची बायको तेथेच राहू लागली आणि आपला घर प्रपंच चालू लागली. ती तिथे छोटं मोठं काम करून आपल्या मुलांचे संगोपन करू लागली. मग आता मोठा भाऊ वारल्यानंतर त्याच्या विधवा बायकोचा सांभाळ हा लहान भाऊ करीत होता. आता वहिनी ही विधवा झाल्यामुळे तिला दीर हा आर्थिक मदत करायचा, तिच्या मुलांची काळजी घ्यायचा. मग मदत करताना लहान दीर वहिनीला म्हणायचा, वहिनी तुम्ही काही काळजी करू नका, मी तुमची मदत करीन, मी तुमच्या सोबत आहे. मग दीराचे असे बोलणे ऐकून वहिनीला चांगले वाटायचे, तिला तो दीर आपलासा वाटायचा. मग दोघांमध्ये एवढी जवळीक निर्माण झाली की त्या दोघांचे प्रेम संबंध जुळले. मग प्रेम संबंध जुळल्यानंतर हा दीर तिच्या घरी जायचा आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करायचा. हा जो दीर होता हा आपल्या आई वडील आणि बायकोला सांगायचा की मी रात्री शेतात पाणी भरण्यासाठी जात आहे आणि याच बहाण्याने तो वहिनीच्या घरात जायचा आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करायचा. बघता बघता 6 महिने निघून गेले. त्या वहिनीमध्ये आणि त्या दीरांमध्ये नको ते कृत्य हे होत राहिलं. आता या दोघांमध्ये जे काही चाललेलं होतं याची काही कोणालाही खबर नव्हती, नाही गावाला, नाही त्या दीराच्या आई वडिलांना किंवा त्याच्या बायकोला. पण एक दिवस त्या दीराच्या वडिलांनी त्या दीराला मध्यरात्री त्याच्या वहिनीच्या खोलीत पकडलं. मग त्या वडिलांनी त्या दोघांना पकडल्यानंतर त्यांना ते म्हणायला लागले की तुम्ही हे काय करता, जर गावातील लोकांना समजलं तर माझी इज्जत जाईल, मला कोणी मान सन्मान देणार नाही, माझी बदनामी होईल, असे ते वडील त्या दीराला आणि वहिनीला म्हणू लागले. मग त्या दीराने आणि त्या वहिनीने वडिलांचे पाय धरले आणि ते दोघेही त्यांना म्हणू लागले की आम्ही परत असं काही कृत्य करणार नाही. मग बघता बघता काही दिवस निघून गेले. दीराला वाटलं आता वडील शांत झाले असेल, त्यांना आता आमच्याविषयी काही संशय आलेला नाही, ते विसरले असेल सगळ्या गोष्टी. मग दीर हा परत मध्यरात्री वहिनीच्या खोलीत गेला
आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न करू लागला. पण जी वहिनी होती ती दिराला म्हणू लागली, आपल्यामध्ये जे काही चाललेलं आहे ते आपण थांबवले पाहिजे. आपले मुलं मोठी झालेली आहे आणि त्यांनी जर आपल्याला असं बघितलं तर त्यांच्या मनावर काय परिणाम होईल, असे बोलून वहिनीने दिराला नकार दिला. पण आता तो दीर ऐकायला तयार नव्हता. तो वहिनीला म्हणावू लागला, की "मी तुझ्यावर खूप प्रेम करत आहे. मी तुझ्यासोबत लग्न करील. मी तुझ्यासाठी माझे मुलं, बाळं, माझी बायको, माझं सगळं काही सोडून देईल." पण त्या वहिनीने त्याचे काही ऐकले नाही. ती त्याला म्हणाली, "आता आपण हे सोडलं पाहिजे आणि आपापल्या संसारावर लक्ष दिलं पाहिजे." मग वहिनीचे असे बोलणे ऐकून त्या दिराला खूप राग आला. त्या दिराने वहिनीवर जबरदस्ती करायला सुरुवात केली. मग वहिनी आणि त्याच्यामध्ये चांगल्या झटापटी सुरू झाल्या. वहिनी त्याला बाजूला ढकलायची आणि तो पण जबरदस्ती करायचा प्रयत्न करायचा. मग असंच करता करता आता वहिनीला समजलं, की हा माणूस आता ऐकायला तयार नाही. तेव्हा वहिनीने जवळचा चाकू घेतला आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टवर वार करायला सुरुवात केली. मग त्या धीराला खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी इजा झाल्यामुळे त्याने त्या वहिनीला सोडलं आणि त्याने आपल्या घरचा रस्ता धरला. मग तो धीर आपल्या घराकडे गेल्यानंतर त्याने आपल्या घराचा दरवाजा जोरात ठोठावला. मग मध्यरात्री दरवाजा कोण वाजवत आहे हे बघण्यासाठी त्या धीराचे आई वडील आणि बायको झोपेतून जागी झाली. मग त्या धीराच्या बायकोने दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडताच तो धीर घराच्या आतमध्ये आला आणि जोर जोरात ओरडू लागला आणि ओरडल्यानंतर तेथेच काही क्षणात बेशुद्ध झाला. मग बेशुद्ध झाल्यानंतर त्याचे आईवडिलांनी जवळच्या एका दवाखान्यात त्या धीराला नेलं आणि त्याच्यावर उपचार करायला सुरुवात केली. पण दवाखान्यात नेल्यानंतर काही उपचार करण्याआधीच त्या धीराचा तेथे जीव गेला. मग तो धीर मेल्यानंतर तेथे मोठमोठ्या प्रमाणात किंकाळ्या सुरू झाल्या आणि त्या धीराचे आई वडील, त्याची बायको आणि त्याचे काही नातेवाईक हे खूप रडू लागले. मग रुग्णालयातील कोणीतरी एका व्यक्तीने पोलिसांना फोन केला आणि घटनास्थळीची माहिती दिली. मग पोलीस रुग्णालयात आले आणि त्या ठिकाणी चौकशी करायला सुरुवात केली. मग पोलिसांनी त्या धीराच्या आईवडिलांना विचारलं, बायकोला विचारलं, हे कसं झालं, काय झालं? पण ते आई-वडील आणि त्या धीराची बायको ही पोलिसांना काही सांगू शकत नव्हती. मग पोलिसांनी गावातील लोकांना विचारायला सुरुवात केली, की हा माणूस कसा होता? काय करत होता? मग गावातील काही लोकांनी सांगितलं, की हा जो दीर होता, हा वहिनीच्या घरी सारखा जायचा आणि त्यांच्यामध्ये एक वेगळेच संबंध होते. मग पोलीस तात्काळ त्या वहिनीच्या घरात गेले आणि तिची विचारपूस करायला सुरुवात केली. पण सुरुवातीला ती वहिनी खूप खोटं बोलायची, की माझ्या आणि माझ्या दिरामध्ये काही संबंध नाही. गावातील लोकं खोटं बोलतात. त्यांचं तुम्ही ऐकू नका, अशी ती पोलिसांना म्हणू लागली. पण पोलिसांनी तिच्यावर दबाव टाकला. महिला पोलिसांनी तिची थोडी मारचोपट केली. तेव्हा तिने सांगितलं, की मीच माझ्या दिराला मारले आहे. अशी कबुली त्या विधवे वहिनीने पोलिसांना दिली. की तिच्यामध्ये आणि दिरामध्ये काय होतं, कसं घडलं, तिने त्याला कसं मारले, हे सर्व गोष्टी सांगितल्या. मग पोलिसांनी त्या विधव्या महिलेला अटक केली आणि अटक केल्यानंतर तिच्यावर गुन्हा दाखल केला. मंडळींनो, सध्या हे प्रकरण न्यायालयात चाललेलं आहे आणि न्यायालयात काय सुनावणी होते आणि त्या विधव्या महिलेला शिक्षा भेटते की नाही हे आपल्याला येणाऱ्या काळातच समजेल. मंडळींनो, तुम्हीच बघा, आता लोक नातेगोते विसरली आहे. कोणी कोणावर तुटून पडतं आणि हे चुकीचे आहे. मंडळींनो, या घटनेचा उद्देश कुणाच्या भावना दुखवणं किंवा असतील प्रसार करणं हे नाही. जे समाजात घडते तेच आम्ही सांगत आहोत. मंडळींनो, या घटनेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो मंडळींनो, अशा सत्य घटना बघण्यासाठी या चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मंडळी, मी भेटतो तुम्हाला एका नवीन घटनेमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.